मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आमदार प्रसाद लाड यांची भूमिका महत्त्वपूर्ण. आबासाहेब कापसे. तुळजापूर. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मध्यस्थीमुळे सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पडल्याचे मत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब कापसे यांनी व्यक्त केले. यावेळी कापसे यांनी राज्य सरकारचे तसेच आमदार प्रसाद लाड यांचे विशेष आभार मानले. पुढील काळातही आमदार लाड यांनी मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आबासाहेब कापसे यांनी सांगितले की आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी आई तुळजाभवानी चरणी साकडे घातले होते. मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य लाभावे तसेच सरकारला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आली होती. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात समाजातील सर्व घटकांनी एकजूट राखून काम करणे आवश्यक असल्याचेही कापसे यांनी नमूद केले. AR न्यूज मराठी. रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. मी प्रथमतः सरकारला धन्यवाद देतो व सरकारचे आभार मानतो की आमच्या दैवताला मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत एवढा लढा मोठा उभा केला. काल आमच्या मनात धडकी भरली होती. आमचे दैवत मनोजदादा जरांगे पाटील ही आमच्यासाठी सर्व आहेत आणि दिवसभर उन्हात बसून त्यांनी आंदोलन केलं. आम्हाला दादांची काळजी होती, त्यामुळे या सरकारमधील आणि जरांगे पाटील यांच्यामधील दुवा आपल्या मराठ्यांचे लाडके हिरो, मराठ्यांचे सध्या मधला दुवा मांडलं तर चालेल. मराठा योद्धा त्याला मी पदवी देतो असे महाराष्ट्रातील एकमेव आमदार श्री प्रसादजी लाड साहेब यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. का तर त्यांनी 22 तारखेला दादांना शब्द दिला होता की मी तुमचा शब्द पाळेन, नाहीतर मी मराठ्यांचा आमदारकीचा राजीनामा देईन. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे लाडसाहेब आमच्यासाठी सध्या सर्वस्व आहे. पूर्ण श्रेय मी आपल्या महाराष्ट्रातील लाडके आमदार प्रसादजी लाडसाहेब मी यांना देऊ इच्छितो. सरकार आता आरक्षण देणारच. मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारला अशा पायगडे घालून बांधून घेतलेले आहेत, त्याच्यामुळं अडचण येणार नाही. मराठ्याला न्याय मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला असं आवाहन करत की आपले दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनी प्रत्येकाने देवीला, मी तर साकडंच घातलं होतं की आई बा तुळजाभवानी साकडं घालतोय की मनोजदादाची तब्येत चांगली राहू दे आणि मराठाला आरक्षण मिळू दे, ही देवीला साकडं घातलं होतं.